नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये वेगळंच वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मालिकेमध्ये इकडे मात्र रागिनीने, कामिनीने आणि अनिकाने प्रचंड त्रास कमळीला दिलेला असतो. तिला अंतिम परीक्षा देता नाही यावी म्हणून यासाठी कामिनीने आणि अनिकाने खूप काही प्लॅनिंग केलेले असते. पण आता नेहमीप्रमाणेच कमळीने त्या दोघींनासुद्धा हरवलेलं असतं आणि छान प्रकारे परीक्षा पार केलेली असते. तेवढ्यातच आता परीक्षेचा आखरी पेपर असतो आणि त्या दिवशी ऋषी कमळीला भेटण्यासाठी आलेला असतो. त्यावर आता तो पेपर छान प्रकारे दिल्यानंतर बाहेर निघाल्यावर अनिका येते आणि बोलते की गावझाप, माझे पेपर तर छान गेलेच, पण मला गॅरंटी आहे की तू मात्र माझ्यापेक्षा कमी मार्क्सनीच पास होशील. त्यावर कमळी बोलते की मी कमी मार्क्सने पास झाली ना तरी स्वतःच्या मेहनतीवर पास होणार, पण अनिका तू तर कॉफी करून पास झालं, ज्याला की माझ्या नजरेमध्ये काहीही महत्त्व नाही. त्यावर आता पुन्हा अनिका चिडायला लागते, कारण कमळीने तिला तिची लायकी दाखवलेली असते. तर इकडे मात्र आता चिडून गेलेली अनिका लगेच कामिनीकडे जाते. तर इकडे ऋषी आता कमळीला भेटण्याकरता आलेला असतो. तेव्हा आता कमळीकडे आल्यावर ऋषी बोलतो, काय कमळी, कसा गेला मग आजचा पेपर? त्यावर आता कमळी बोलते की ऋषी खरंच खूप छान गेला आणि तुम्ही ज्या प्रकारे मला पेपर येणार असा समजावून सांगितला ना, त्यापेक्षाही जास्त छान माझा पेपर गेलेला आहे. त्यावर आता ला कमळी बोलते की सर, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण थोडा वेळ कॅन्टीनमध्ये जाऊ का? तर आता ऋषी आणि कमळी लगेच कॅन्टीनमध्ये जातात. तर आता ऋषी बोलते, काय झालं कमळी, काय बोलायचं आहे तुला एवढं महत्त्वाचं? त्यावर आता कमळी बोलते की माझ्यामुळे अन्नपूर्णा आजी आणि राजन सरांमध्ये काहीही व्यवस्थित चालू नाही आहे. त्यांच्यामध्ये पहिल्यासारखं नातं व्हावं असं मला नेहमीच वाटते, पण आजपर्यंत मी माझे पेपर होते त्यामुळे काहीही करू शकली नाही. पण आता ऋषी सर, मला तुमच्या मदतीने त्या दोघांना, त्या मायलेकांना पुन्हा एकत्र आणायचं आहे. त्यावर आता ऋषी बोलतं, अरे वा, छान कमळी, खरंच ना, हा स्वभाव मला तुझा आवडते की तू नेहमी दुसऱ्यांचाच विचार करतो, स्वतःपेक्षा दुसऱ्यावरती जास्त प्रेम करतो. त्यावर आता इकडे ऋषी बोलते, ठीक आहे, आता आपले दोघांचे मिशन चालू, ज्यामध्ये आता अन्नपूर्णा आजी आणि राजन सरांना जोपर्यंत आपण एकत्र आणत नाही तोपर्यंत हे मिशन संपणार नाही. आता असं डन बोलून आता कमळी हॉस्टेलवरती निघून जाते आणि ऋषी मात्र मंदिरात जाते. तेव्हा आता देवी आईकडे ऋषी प्रार्थना करतो की खरंच माझ्या कमळीला ना नेहमी तू आनंदित ठेव. आता माझ्या कमळीचा आनंद याच्यातच आहे की राजन सर आणि अन्नपूर्णा आजींना भेटवण्याचा, त्या दोघात जे काही मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे ते दूर करून त्यांना पुन्हा एकत्रित आणायचा. आता लगेच मंदिराच्या बाहेर एका चेअरवरती आता ऋषी बसतो आणि मनातल्या मनात विचार करतो की खरंच अन्नपूर्णा आजी तर खूप रागावलेली आहे, आता या दोघांना एकत्रित आणायचं तरी कसं? तर तेवढ्यातच तिथं त्याला दिसते साधना मावशी. आता ऋषी लगेच, साधना मावशी, तुम्ही इथं काय करता आणि कुठं होत्या तुम्ही, किती शोधला आम्ही तुम्हाला? त्यावर साधना मावशी म्हणते की ऋषी सर, मी लवकरच घरी येणार आहे आणि तुम्ही असं काय, मी बघितलं तुमच्याकडे, तुम्ही मला खूप चिंतेत दिसता. त्यावर आता इकडे ऋषीने कमळीबद्दल सांगितलेलं असतं की आता कशाप्रकारे कमळी अन्नपूर्णा आजी आणि राजन सरांमध्ये जो काही गैरसमज घडून आलेला आहे तो गैरसमज दूर करणार आहे. त्यावर आता इकडे गौरी बोलते, अरे वा, खरंच ना, माझी कमळी खूपच गुणी आहे. त्यावर आता इकडे ऋषी बोलतो, माझी कमळी म्हणजे? आता त्यावर इकडे साधना लगेच बदलून बोलते की माझीच कमळी झाली ना, तुम्ही ऋषी मला कमळीबद्दल नेहमीच चांगलं सांगत असता आणि ते ऐकून मात्र आता मला ती माझी कमळीच वाटायला लागली. त्यावर इकडे ऋषी बोलतो, हो, कमळी आहेच तशी, ती सर्वांना आपलीशी करून सोडते. त्यावर इकडे आता लगेच साधना बोलते की ऋषी, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं काम आहे, तू माझं एवढं काम करशील का?
त्यावर आता ऋषी बोलते, सांगा ना साधना मावशी काय काम आहे. तर ही जी काही चिठ्ठी आहे, ही चिठ्ठी तू लगेच अन्नपूर्णा आजीकडे घेऊन जाशील का, प्लीज एवढं माझं काम करशील का. त्यावर आता ऋषी बोलते, काय आहे साधना मावशी या चिठ्ठीमध्ये. तेव्हा आता लगेच साधना बोलते की तुला माझी शपथ, तू ही चिठ्ठी उघडूनही पाहू नको आणि सुखरूपपणे ही चिठ्ठी तू अन्नपूर्णा मॅडमना जाऊन दे. तर आता लगेच ऋषी बोलते, ठीक आहे, आता तर नाही, कारण मला एका मीटिंगला अर्जंटली ऑफिसमध्ये जायचं आहे. मी संध्याकाळी स्वतःच्या हातांनी ही चिठ्ठी नक्की अन्नपूर्णा मॅडमकडे घेऊन जाणार. तर इकडे आता मनातल्या मनात लगेच गौरी विचार करते की ऋषीकडे चिठ्ठी तर दिली, पण ही जर चिठ्ठी कामिनीच्या हातात पोचली तर प्रेक्षकांनो, इकडे आता चिठ्ठीत नेमकं गौरीने काय लिहिलं हे आपण बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इकडे आता ऑफिसमधली मीटिंग संपल्यानंतर लगेच आता अन्नपूर्णाला भेटण्यासाठी आता ऋषी घरी जाते. तेव्हा आता अन्नपूर्णा बाहेर गेलेली असते. तर इकडे मात्र आता अनिकाला खूप आनंद होतो. अनिकाला वाटतं की ऋषी आपल्यालाच भेटण्याकरता घरी आलेला आहे, पण आता ऋषी काही अनिकाला भाव देत नाही. तेव्हा आता तेवढ्यातच अन्नपूर्णा आजी येते आणि बोलते, अरे ऋषी, तू इथं आणि काही घेतलं वगैरे का नाही, तू कॉफी वगैरे घेतली का नाही. त्यावर आता ऋषी बोलतो, हो आजी, मी सर्व घेतलं, तुम्ही शांततेत बसा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तर तेवढ्यातच तिथं कामिनी येते. आता कामिनी आल्यानंतर ऋषी बोलते की आजी, मला तुमच्यासोबत ना एकांतात बोलायचं आहे, आपण तुमच्या रूममध्ये जाऊया का, म्हणजे आजोबांची भेट होणार आणि आपलं बोलणंसुद्धा होणार. तर इकडे आता कामिनी ऋषीचं असं बोलणं ऐकून चकित होऊन जाते. आता ऋषीला असं काय महत्त्वाचं बोलायचं आहे असा ती विचार करते. तर आता अन्नपूर्णा आजी बोलते, हो ठीक आहे, चल ऋषी. तर आता ऋषी अन्नपूर्णा आजीला घेऊन रूममध्ये जाते. तर आता लगेच पॉकेटमध्ये हात घालून ऋषी एक जे काही लिफाफा गौरीने त्याच्याकडे दिलेला असतो, आता तो लिफाफा चक्क तो अन्नपूर्णा आजीला देऊन जाते. तर अन्नपूर्णा आता आजी तो लिफाफा उघडतात. तर तेव्हा तिला त्याच्यामध्ये एक दागिना दिसतो आणि तो दागिना बघून मात्र आता अन्नपूर्णा आजीला हर्ष मावेना होतो. चक्क तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा आता लगेच ऋषी बोलते की आजी, मला तुम्हाला काही विचारायचं नाही, पण हा दागिना बघता क्षणी तुम्ही का रडायला लागल्या. तेव्हा आता लगेच आजी त्याच्याशी काहीही बोलत नाही आणि गौरीचं पत्र वाचते. तेव्हा आता गौरीने पत्रामध्ये लिहिलेलं असतं की आई, मी गौरी बोलते आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मी सध्या तरी तुमच्या समोर नाही येऊ शकत, कारण माझी खूप मोठी मजबुरी आहे. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं की कमळीने जे काही तुमचं खोटी नात बनायचं नाटक केलेलं आहे, त्यामध्ये तिची काहीही गलती नाही आहे. आई, मी कमळीने असं का केलं आणि कमळीने खरंच तुमचा विश्वासघात केला आहे का, हे सर्व काही भेटून मी तुम्हाला सांगणार आहे. बस माझ्या दुसऱ्या पत्राची तुम्ही वाट पहा. पण माझ्यासाठी म्हणून असं समजा की काही क्षणासाठी कमळीच तुमची नात आहे, हे गौरी तुम्हाला सांगते. आणि कमळीला माफ करा आणि तिला पहिले जेवढं तुम्ही प्रेम करत होत्या ना माझ्यासाठी, म्हणून तुम्ही कमळीवरती तेवढंच प्रेम करा. आता असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं. तर इकडे मात्र आता आजी ऋषीला काहीही सांगत नाही. तर ऋषी आता पत्र देऊन निघून जाते. तर आता लगेच आजी हॉस्टेलवरती निघते आणि कमळीला मिठी मारते. आता कमळीला काहीही कळत नाही की आजीने असं अचानकपणे तिला का मिठी मारली, पण तिला आनंद झालेला असतो की तिच्यामध्ये आणि कमळीमध्ये, म्हणजे आजीमध्ये आणि कमळीमध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो आता गौरीच्या एका पत्रामुळे आता दूर झालेला असतो. तर खरंच प्रेक्षकांनो, आता गौरीने पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे आता ती अन्नपूर्णाला भेटून आता सर्व काही सांगणार का की कमळीच तिची नात आहे. तर आता अन्नपूर्णाने सुद्धा सर्वांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत कॉलेज लागत नाही तोपर्यंत कमळी आता पुन्हा अन्नपूर्णा निवासमध्ये राहणार आहे. असं आता रागिणीने आणि कामिनीने ऐकल्यानंतर मात्र त्या
जी खूप चिडचिड व्हायला लागली आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता अशा प्रकारे गौरीच्या हुशारीने पुन्हा गौरीची मुलगी कमळी आता अन्नपूर्णा निवासमध्ये गेलेली आहे. खरंच आता कामिनी, रागिनी आणि अनिका ह्या नेमका काय डाव चालणार आहे आणि मालिकेमध्ये आता नेमकं कोणतं वळण येणार आहे, खरंच आता गौरी आपल्या सर्वांसमोर येणार आहे का, हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. तर अशाच कमळी मालिकेच्या आजच्या आणि रोज नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.